वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागराद्वयकरा विघ्नादिदोषाहरा समन्वे जडजीवतारुणिवरा पूता कृता हीनरा दातारा करुणाकरा वरमतिये द्यावे विभो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान मुनिरायाचे या आपल्या सर्वांच्या प्रतीतीने अधिष्ठित झालेल्या अधिष्ठानाला आपण सर्वजण अभिवादन करूयात। ज्या द्या पिढी कुलवंदनाला कवीश्वरांच्या ज्ञानपरंपरेमध्ये कवीश्वर कुलाचार्य म्हणून ज्यांनी अर्चन केलं आणि त्या अर्चनाला त्या पूजनाला आपल्या सर्वांच्या साक्षीनं पारिमांडल्य कुलाचार्यांनी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना केली, कारण त्यांच्या प्रार्थनेनेच आपल्या सर्वांचा धर्म सिद्धीला जाणार आहेत। निमित्तांची कूपकाठी हे आपलं धर्मरक्षण आहे आणि म्हणून त्या दोघांनाही वंदन करण्यापूर्वी ज्या भोगरामेचा ओटा, ज्या ओट्यावर दसांग धूप श्रीचरणा अंगी करावी प्रार्थना, काय पुढे अपूर्व भावे अवसरा, हा अपूर्व अवसर आपल्या सर्वांचा देहाचा धुपटणा, अंगारा विरहाग्नीचा आणि धूप हे ज्ञानेंद्रियांचा दिवा आपल्या समोर फक्त काय झाला, प्रज्वलित झाला। हे दिवे तर यांनी या पहिल्या रांगेत बसलेल्या सर्वांनी दिवे लावलेलेच आहेत, ते फक्त तुम्हाला प्रकट केले। दीप प्रज्वलन तर पंचमातांनी केलं, ते 25 दिवे ज्यांनी प्रज्वलित केलेत आणि ते दिव्यापासून दिवे लावतात, म्हणूनच दिव्याच्या प्रकाशाखाली आपण सर्वजण प्रकाशित आहोत। त्या सर्व गुरुजनांना, मग ते आपल्या सर्वांचे माझ्यासह कोणी निमित्त असतील, कोणी गुरु असतील, कोणी सुहृद असतील, कोणी हितचिंतक असतील, 36 निमित्तापैकी आपल्या सर्व इथं उपस्थित असलेल्या, ऑनलाईनही बघत असलेल्या, इथे असलेल्या सर्वांचा काही ना काहीतरी धागा परमप्रीतीच्या रूपाने आणि निमित्ताच्या रूपाने आहेच आहे। त्या सगळ्यांनासुद्धा वंदन करूयात आणि आजच्या या धर्मवार्तेचे सभाध्यक्ष परमपूज्य पट्टाधिष्ठित
आचार्य प्रवर महंत श्री रिद्धपुरकर बाबा आजच्या या धर्मवार्तेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करूयात. आणि या संपूर्ण कार्याचं आज नव्हे कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर ही ज्ञान परंपरा ज्या पावित्रतेने आम्ही सर्वांनी जपलेली आहे, वाढवलेली बी आहे, संगोपन संवर्धन करत ही ज्ञान परंपरा आज पावेतो जपलेली आहे, त्या परंपरेचे आचार्य कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी वास्तव्यात असलेले श्री खामनीकर बाबाजी, त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वजण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात की बाबा आपल्या कार्याध्यक्ष हे कार्य अव्याहतपणे सुचारू रूप से संपन्न होत आहे. त्याच ज्ञान परंपरेचे मांडीला मांडी लावून आम्ही कवीश्वरांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 कवीश्वर कुलाचार्य निर्माण केलेले आहेत. अरे वाजवा टाळ्या याच्यासाठी बी. उदारमतवादी दृष्टिकोनातून कवीश्वरांनी ज्या ज्ञान परंपरेचे विस्तारीकरण करत आपल्या सर्वांना काय केलेलं आहे, आपणही मोठे झालेत, अनेकांनाही मोठं केलेलं आहे. ती आमची महानुभावांची ज्ञान परंपरा आहे. प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा मोठा करत असतो, मोठा व्हावं असं स्वप्न पडत असतो. आणि म्हणूनच माझ्या श्री गुरूंनी ज्या अच्युत गोत्राचार्य औरंगाबादचे बाबाजी हे माझ्या जीवनातले प्रथम निमित्त आहेत. त्यांच्या हातावर माझा संकल्प आहे. आणि माझ्या जीवनाला आकार येण्यासाठी ज्यांनी माझं संगोपन संवर्धन केलं ते कैवल्यवासी जुन्नरकर बाबाजी आणि गुरु माऊली, ज्यांनी मला घडवलं, मढवलं आणि इथपर्यंत उभं केलं, त्या दोघांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या समोर मी आज जो उभा आहे त्यामध्ये आहेत आमच्या सर्वांचं. आणि काही गोष्टींसाठी शब्द नसतात, पण भावना असतात. कैवल्यवासी संवत्सरच्या बाबांनी आणि गुरुवर्य मामांनी एकाने वरून धपाटा मारावा, एकाने फक्त कासवी मातेचे दृष्टांते चिंतन करावं. सगळ्यांना माहिती की आमच्या संवत्सरचे बाबा बोलत कमी होते, पण चिंतन शिष्याचं करत होते. आणि म्हणूनच चिंतित चिंतिता तीसी पाख निघती, आम्ही सर्वजण विद्यमान जेवढे गुरुबंधू आहोत एकाच वासनेचे आहोत, एकाच अवबोधाचे आहोत. त्यातला एक शुल्लक म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. त्या बाबांना आम्ही अभिवादन करतो. आणि आजच्या या 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सेवेत उभा आहे. खरं म्हणजे ही ज्ञानाची ज्योत ज्या ब्रह्मविद्या सेवा मंडळाची 1966 साली जे कैवल्यवासी आज नाहीत, देहाने नाहीत तरी धर्माने आहेत, व्यंकट मारुतराव भोसले आणि सौ कमलबाई रावसाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून पहिली मुहूर्तमेढ ब्रह्मविद्या सेवा मंडळाची या मुंबईतल्या
तुम्हाला सांगताना काही गोष्टी कळल्याच पाहिजेत. कॉटन ग्रीनच्या वरच्या पुलाच्या खाली मंडळाची पहिली बैठक झाली आणि या दोघांच्या संकल्पनेतून ब्रह्मविद्या सेवा मंडळाचा उदय झाला. ते होतं 1966 सालचं वय. माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर पहिल्यांदा केकत निंबोऱ्याचं वर्धनस्थ बाबांचं थोरलं प्रकरण लागलेलं होतं. केकत निंबोरा होतं हिवरखेड्या. आणि त्याला पहिली पंगत, पहिलं दिवसाचं अन्नदान या परिवाराकडून झालेलं. आजही त्याचा म्हणजे इतिहास आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की पाया अधिष्ठानाचा ज्या पावित्रतेने उभा राहिला तीच पवित्रता मीही अदृष्टाला साक्षी करून प्रार्थना करतो की आजपर्यंत सांभाळलेली आहे तीच पवित्रता मला शेवटपर्यंत सांभाळता यावी, अशी ब्रह्मविद्या परिवाराचा आणि मंडळाचा एक सेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर देवाला प्रार्थना करतो. असं काय असतं या संघटनेमधून? सगळं काही पुढे तुम्हाला इतिहास माहितीच असेल, तो तुम्हाला त्याच्यात लेखी उपलब्धही होईल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या मुंबईत मी जन्माला आलो, आता मी मुंबईतल्यांनी विचारलं तर मी सांगतो नागपूरचा आहे, नागपूरला विचारलं तर मी सांगतो पुण्याचा आहे. अरे साधूला साडगाव जागिरी आहे आणि आमचा काही एक जन्म नसतोच, एक गाव नसतंच आम्हाला. आणि म्हणून परंतु एक नाळ असते ती धर्माची, ती कर्माची नाही आहे. आणि ती धर्माची नाळ मी मुंबईकरांसाठी त्यांनी माझ्याशी जोडली म्हणून मलाही त्याच्यातला हा सेवेचा भाग करता आला. मला आठवतं त्या काळा चौकीच्या बाहेरच्या चौकामध्ये मी झोपलेलो आहे, माझ्यासोबतचे सगळे झोपलेले आहेत, पण जुन्नरकर बाबा रात्रभर एकटेच निरूपण करत आहेत. मी जेव्हा उठून बघायचं ते चालूच, काय चालायचं त्यांनाच माहिती. आणि दुसऱ्यांदा मी ते चित्र पाहिलं फेरबंदरच्या बाहेर, पालमचाळ्याच्या बाहेर फुटपाथवर सार्वजनिक लाईट खाली, तेही तसंच. आणि मग मी मात्र चिडलो. मी म्हटलं बाबा हे काय खरं आहे, रात्रभर बसायचं आणि रात्रभर तुमचं काहीतरी निरूपण चालतं जे आम्हालाही कळत नाही. बरं ते एक झोपतं आणि एक पुन्हा उठतं, ते झोपलं की पुन्हा दुसरं उठतं, तुम्ही बसलेलेच आहेत. अशा कालखंडामध्ये आमच्या पूर्वजांनी हा धर्म रुजवला आहे, वाढला आहे. आम्ही काल पाहिलं की मी देवपूजेला बसलो, अमरावतीचे बाबाजी होते, कनाशीचे बाबाजी होते. आम्ही तिघांनी ठरवलं की आपण फक्त बसून देवपूजा करू. आणि हा म्हणता म्हणता जेवढे त्यावेळेस काल उपलब्ध असलेले आचार्य खाली बसून वंदन करत होते. हाच महानुभावांचा आचार, हाच आमचा प्रचार आहे. आणि त्या संस्कारात ही सगळी पिढी घडत असते. आजही विद्यमान या मंडळातले सगळे अनेक मन्वंतर आहेत, त्याच्यामध्ये स्थित्यांतरही आहेत. अजूनही या मंडळाचं म्हणजे स्थायी असं वैभवशाली कुठलं अधिष्ठान नाहीच आहे. परंतु मला माहिती आहे की जे मुंबईकर आहेत ते माझे आहेत. मग ते कोण्या बाबांचे असतील, कोण्या मंडळाचे असतील, यापेक्षाही माझ्या देवाचे आहेत. तेवढं अवंचकपणे प्रेम मी त्यांच्यावरही केलं आणि त्यांच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षाही त्यांच्याकडून मला ते अनुभवायला येतं. आणि म्हणूनच रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हे सर्व यांनीच लावलेले दिवे आहेत. 25 दिवे तुम्ही पाहिले असते. हे आपल्या अंतरी झळकत आहे. तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये जे झळकतंय ना ते सर्व यांचं आहे. हा माल धन्याचा मी तव भारवाही आहे. ज्या दृष्टांताने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक ज्ञानांजन दिलेलं आहे. या वर्षीच्या समारोपीय सत्रामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या सत्रामध्ये मला वाटतं कोणता दृष्टांत झाला, तनधेले या वावराचा. त्या तनधेले या वावराच्या दृष्टांताप्रमाणे ही सर्व गुरुजन मंडळी काय करतात, नांगरी जे धुनी जे मग कासिया फेडी जे मग पेरिजे तर कुंभचासी तथा भारातोनी पिके. आणि म्हणून या मुंबईमध्ये अनेक नामधारक
वेदवंत आदर्श वासनिक आहेत. आदर्श वासनिकच नाहीत तर आदर्श महात्माही आहेत. आणि नसुद्धा आदर्श महात्माच झालेले आहेत असं नाहीत, तर आदर्श या ईश्वरीच्या उद्धरण व्यापाराला स्तंभही झालेले आहेत. आणि म्हणून मुंबईची भूमी ही सात्विक भूमी आहे. ती नसुद्धी भोगाची भूमी नाही आहे, ही तपस्वित्वाची सुद्धा भूमी आहे. ज्ञानी भक्ती आणि वैराग्याने नांगरणे दुनणे कासिया फेडून आमच्या या गुरुजनांनी एक नाही अनेक वर्षांपासून ही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केलेली आहेच. त्यामध्ये प्रामुख्याने जेवढा या सर्व गुरुजनांचा सहभाग आहे तेवढ्याच पावित्रतेचा ज्या धर्ममाता आहेत. कारण महानुभाव पंथाचा जो आजचा स्तंभ आहे तो ज्ञानावर नसून वात्सल्याच्या आधारावरचं ज्ञान अवलंबून आहे. कारण तो काळ गेला, हाणून मारून कुठून ते ज्ञान शिकवल्या जायचं, ते घेतल्या जायचं, ते पाजल्या जायचं. आता मात्र गुड बॉय म्हणून ते सांगावं लागतं. तुम्हालाही सांगावं लागतं, आम्हालाही सांगावं लागतं. आम्हालाही शिष्यांना सांगण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो, सांगावं की नाही, ऐकतील की नाही, बरं पुन्हा काय प्रत्युत्तर करतील की काय. गुरुरनुगंतव्य या आज्ञेप्रमाणे आम्ही जर वाटचाल करीत राहिलो तर तुमचा निश्चितच उद्धार आहे. हे मी एक त्या 25व्या तनधेल्या वावराच्या दृष्टांतामध्ये आपल्या सर्वांना एक हितोपदेश करतो. आणि आपल्या सर्वांचं नांगरणं दुनणं झालेच आहे. आता तिथं काय झालेलं आहे, पेरणी झालेली आहे. सुक्षेत्राची पेरणी, सुक्षेत्र असल्या कारणाने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये वडाच्या रोपाप्रमाणे माझा साधनदाता उत्तरापंथी होऊन आपल्यासाठी प्रसन्न मनोधर्मे चिंतन करत आहे. आणि आता आपल्या सर्वांच्या या सुक्षेत्रावर परमेश्वराचं जे ज्ञानाचं बीज आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करण्यासाठी, सबीजत्वाने कार्यरूप करण्यासाठी विद्यमान अनेक गुरुजन आहेत. ज्यांनी दिवे लावलेत, जे दिवे लावत आहेत आणि जे नुसते लावत नाहीत ते तुमचं संगोपनाने संवर्धनही करतायत. त्या सगळ्यांचं आठवण करतो, सगळ्यांची भावना व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्यासाठी पुन्हा एकदा सर्व वासनिकांसाठी, मुंबईकरांसाठी अभिष्टचिंतन करतो की तुमचा धर्म सिद्धीच जावो आणि जिथे कमी तिथे आम्ही तुमच्यासोबत राहू. दंडवत. आणि फक्त सगळेच स्थानांचं दर्शन केलं आहे. दिवाळीची सुट्टी असो, मोठी सुट्टी असो, आईवडिलांनी आम्हाला सगळ्या स्थानांवर नेलं आहे. महाराष्ट्रातील एकही असं स्थान नाही जिथं आम्ही गेलो नसेल. मागच्या 12 वर्षापासून माझी आईसुद्धा तिने पण दीक्षा घेतली आहे. जाधववाडीला ती स्थित आहे. अंकिताबाई म्हणून तिचं नाव आहे. मी नेहमी तिला सांगते की तू संन्यास घेतला आहे, मी नाही, आणि म्हणून मी तिला आई म्हणूनच संबोधित करते. कधीही अंकिताबाई म्हणून मी तिला संबोधित करत नाही. कदाचित तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि लहानपणापासून सगळ्यांबरोबर एवढा माझं जो सान्निध्य होतं त्यामुळेच आज मला हे पद प्राप्त झालं असेल. असं म्हणतात की अरे प्रारब्ध तो छे घेलू, जो मागे तो दूर भागे, न मागे दौड तू आवे, असं गुजरातीत म्हणतात. मी कधी मनी किंवा स्वप्नीसुद्धा माझा या पदाचा विचार केला नव्हता. आमच्या घरात जेव्हा इलेक्शन लागलं तेव्हा गीतेच्या अर्जुनाप्रमाणे माझी अवस्था होती आणि कृष्णाप्रमाणे बाकीच्यांची अवस्था होती. आणि शेवटी मी उभी राहिले, मला हा मान मिळाला, हे पद मिळालं. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं मला हे मिळालं असेल असं मला वाटतं. माहेरी तर मला हे होतंच, सगळ्या संतांचा आशीर्वाद, आणि ते पण सासरी आल्यानंतर
मला उपदेशी घराणं मिळालं. आदरणीय अण्णासाहेबांची मी सून आहे, जे आपल्या महानुभाव पंथाचा खूपच आदर करीत. आणि माझे सासरे बुवा आदरणीय नगीन तात्या यांना तर गीतेचे सगळेच श्लोक पाठ होते. एवढंच नाही तर आमचं दैवत असलेलं शिनाबाईच्या ठिकाणी आदरणीय अण्णादादा यांनी आमच्या गावाला खूपच चांगली सवय लावली आहे. मी जरी माझी आई निघून गेली किंवा माझे नाना माझ्या जन्माचा फक्त 8 दिवस आधी आम्हाला सोडून निघून गेले होते, म्हणून नेहमी मला त्यांचा राग असायचं. पण अण्णादादांनी मला वळण लावली आणि मी प्रत्येक रविवारी मठात जाते, देवाचा आशीर्वाद घेते. आज या धर्माच्या ठिकाणी, एवढ्या पावन ठिकाणी मला आशीर्वाद दिला. माझा पदाचा योग्य तो या ठिकाणी एवढे दीप प्रज्वलित केले, त्या सर्व दीपाच्या पाठीमागे आमच्यासाठी तो संदेश आहे. ते समोर पाहिजे होते, परंतु तो संदेश मागे आहे. मागे बसलेल्यांनी ते वाचायचं आहे आणि याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. म्हणून कदाचित हा संकेत असेल. हे या दैवी गुणांचा जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून हा जो दीप आहे, हा दीप ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि सुरुवातीलाच वक्ता म्हणून मला उभं केल्यामुळे मी दुसरं काही न बोलता या दीपाबद्दलच मी केलेली एक कविता कधी कधी सुचते मला, कधी कविताही सुचते. मी कवी नाही, पण येऊन जाते एखाद्या वेळेस. कधी कधी जे नाही तेही येऊन जातं. अशा प्रकारे कधी लेखणीही चालवता येते, कधी वक्ताही म्हणून बोलतो. अशा प्रकारे एक कविता सहज एका भावावेशामध्ये मला सुचली आणि ती एक कविता मी आपल्यासमोर सादर करून या दीप प्रज्वलनाचं महत्त्व आपल्या लक्षात, आपल्या म्हणजे या ठिकाणी असलेली जी सद्भक्त मंडळी त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करीत आहे की हा दीप या सर्व ज्ञानी लोकांच्या अंतःकरणात असलेल्या ज्ञानदीपाचं प्रतीक आहे. हा दीप म्हणजे परमेश्वराचं जे कार्य ज्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून चालत असतं, त्या ज्ञानदीपाचा हा प्रतीक आहे. आणि म्हणून या संबंधात एक ती कविता मी सादर करतो. त्याचं विश्लेषणही करणार नाही, कारण वेळही खूप जाईल. या ठिकाणी प्रथमतः व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय संतगण, तपस्विनी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने, जिज्ञासेने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो. आणि ती कविता आपण लक्षपूर्वक ऐकावी अशा प्रकारची सूचना करतो. धैर्याच्या धरतीवरती संयमाची समयीती, धैर्याच्या धरतीवरती संयमाची समयीती, आवडीचे तेल होती वैराग्याची लावी वाती, आवडीचे तेल होती वैराग्याची लावी वाती, सारा सार विवेकानी, सारा सार विवेकानी चेतवुनी ज्ञान अग्नी, सारा सार विवेकानी चेतवुनी ज्ञान अग्नी. आणि मग काय करायचं? ज्ञान अग्नी प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं? अग्नी आपण आगपेटीवर एक काडी घासून निर्माण करतो आणि तो पुन्हा दृश्यात विलीन होतो. असं हे ज्ञान ज्योत विलीन होऊ द्यायची का? अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती दंतव. ज्ञानदीपसुद्धा मावळल्या जाऊ शकते. आणि म्हणून पुढे सांगितलं आहे की सारा सार विवेकानी चेतवुनी ज्ञान अग्नी, भक्ती ज्योत उजळुनी. त्या ज्ञान अग्नीने आपल्या अंतःकरणात भक्ती ज्योतीचा प्रारंभ झाला पाहिजे, उदय झाला पाहिजे.
भक्ती ज्योत उजळवणी. मग भक्ती ज्योत कशासाठी उजळायची? त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये, भक्ती ज्योत, ज्ञान ज्योत, वैराग्य ज्योतीच्या प्रकाशामध्ये देव पाहे निशिदिनी. देवाला आपल्याला पाहायचं आहे, ते दर्शन आपल्याला घ्यायचं आहे त्या परमेश्वराचं. तोची होवावा, तोची भेटावा, अशा प्रकारची भावना आपल्या अंतःकरणात जागृत करायची. हा संदेश मी या ठिकाणी देतो. बाबांनी सांगितलं स्तुती करू नका. हीच तर बाबांची खरी स्तुती आहे. कोण असं म्हणते या जगामध्ये की माझी स्तुती करू नका? खोटी स्तुती लोकांना आवडते. आपण जे नाहीत ते आहोत दाखवण्याचा आपण हव्यास करत असतो. परंतु बाबांनी स्पष्ट सांगितलं की नाही, मी काही केलं असेल ते माझंच मी केलं, माझ्या स्वांत सुखाय केलं, परमेश्वराच्या आज्ञेने धर्मप्रचारासाठी केलं. आता जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं प्रबोधन करा. आणि म्हणून मी बाबांची स्तुती न करता एवढ्यावरच थांबतो आणि लांबलेले विचार आपल्या सर्व सद्भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा देऊन आणि सर्व साधू संत तपस्विनी माता भगिनी आणि व्यासपीठावरील सर्व आचार्यगणांना दंडवत प्रणाम करून लांबलेले विचार इथे थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर जय. दंडवत प्रणाम बाबा. खरं तर अभूतपूर्व असलेला हा दीपोत्सव, यावर एक ओवी होती. जे आपल्या अंतरी झळकत असलेला जो गुण आहे त्याचं प्रतीक म्हणून हा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेला होता. आणि त्या दिव्याविषयी, त्या दीपकाविषयी आपण मार्गदर्शित करीत ही सभा उद्घाटित केली. टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही आपल्याला दंडवत प्रणाम करतो. पुढील सूचना बापू देतील. धर्मवार्तेतील पहिलं पुष्प संपन्न झालं. टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्याचा आनंद व्यक्त करूयात. ज्ञानपीठावर अनेक गुणीजन आहेत, प्रबोधक आहेत. या सगळ्यांचं अनेक वेळ समोर बसून ज्ञानचिंतन श्रवण करावं अशी आमची पवित्र भावना आहे. वेळेचा अभाव लक्षात घेऊन अगदी थोडक्यामध्ये आपले 2 शब्द व्यक्त करतील. ज्या संस्थेनं मांडवा पंथामध्ये शताब्दी उत्सव साजरा केला, अर्थात शतकोत्तर वाटचाल करणारी करंजे महानुभाव मठाची संस्थेचं सध्या संचलन करणारे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री सातारकर बाबा थोडक्यात आपली भावना व्यक्त करतील. बंधूंनो, टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय श्रद्धेय कोशनिक्रम सन्मूलमत मूलिनम जीवम जीवयते जगज्ज निकरम चक्रेश्वरम त्वं परम. बंधूंनो, आज या ठिकाणी संपन्न होत असलेला मंगलमय पवित्र असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. गेले 10 दिवस दृष्टांत प्रकरणावरती या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे आणि त्याचा समारोपी सांगता समारंभ आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेले हे जे धर्मसत्र आहे, व्यासपीठ ज्ञानाचं व्यासपीठ आहे. आणि या धर्मसभेचे अध्यक्षस्थान ज्याने स्वीकारलेलं आहे, मला वाटतं माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच मी आदरणीय श्रद्धेय प्रतस्मरण एजंट निवासी बाबा अध्यक्ष झालेले पहिलेच वेळ पाहतो आणि पहिलीच वेळ मला वाटतं त्यांचं मी नाव घेते, बाकीचं मला माहिती नाही. बा अध्यक्ष आहेत का कार्याध्यक्ष? बरोबर आहे ना, चुक्या नाही. पण आज माझं भाग्य असं समजतो की आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अजंटे निवासी उपाध्य कुलामनाय बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणा, हितक्ष म्हणा, मित्रत्वाचं नातं म्हणा, प्रीतीचं सुहृदत्वाचं नातं असलेले आमचे कनाशी निवासी कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पारमंडली आचार्य लासूरकर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे तुम्हाला तो व्यासपीठावरती बसलेले सर्व आदरणीय संत महंत आचार्यगण. नावाचा उल्लेख करायला गेला ते 2 मिनिटे संपून जातील. असो, आजचा सोहळा एक स्मृती आहे बंधूंनो. एका संपन्न कर्तृत्वान मनुष्याने मुहूर्तमेळ रवली आणि त्याचा वटवृक्षामध्ये विस्तार होतो. त्या पुरुषांची आज या ठिकाणची एक स्मृती आहे आणि त्यानिमित्तानं हा रौप्य महोत्सव सोहळा साजरा होतो आहे बंधूंनो. म्हणतात की लाईव्ज ऑफ ग्रेट मॅन रिमाइंड अस दॅट वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम.
आम्हाला आमचं जीवन असं सांगतं. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध खरा. त्या महापुरुषाने कर्तृत्वानं आपल्या कर्तृत्वाने या ठिकाणी लावलेलं वेल असेल, गगनावरती गेलेलं असेल आणि ते वेलाचं रक्षण करता करता त्याला 25 वर्षे उलटतात आणि वेगळ्या एका वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं. बंधूंनो, यासारखी या अष्टभोगी असलेलं जे मुंबई शहर आहे, या मुंबई शहरामध्ये या ठिकाणी अध्यात्माची बीजारोपण करणं आणि त्याचं संवर्धन करणं एवढं बंधूंनो सोपं काम नाही. परंतु आजचा हा सोहळा असं दर्शवतो की या भोगभूमीमध्ये आपल्या या मायावी नगरीमध्ये सुद्धा अध्यात्माचं बीजारोपण होतं. अध्यात्म त्या ठिकाणी वाढलं जातं, वृंदीगत होतं आणि एका वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं. बंधूंनो, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा संपन्न होत असलेला रौप्य महोत्सव बंधूंनो आहे. हा महानुभाव संप्रदायाचा विजय आहे. महानुभाव त्यालाच म्हटलं जातं की अटके पार गेलेला महानुभाव आहे. परंतु मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, अशा ठिकाणी धर्मकार्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही. बाबाने त्यांच्या ब्रह्मोदया पाठशाळेचा इतिहास सांगितला, परंतु थोडा सातारचा इतिहासही मला सांगावासा वाटतो थोडासा, की 1905 साली जागा घेतली, 1912ला धर्मकार्य सुरू झालं सातारला आणि 1927 सालापासून ते आजपर्यंत निरूपणाचं जे कार्य आहे, सत्संगाचं जे कार्य आहे, 1927 सालापासून जे सुरू झालेलं आहे ते आज सागायतपर्यंत येत आहे. कैवल्यवासी मोतीले बाबा असतील, दामोदर बाबा असतील, कैवल्यवासी गुरुजी असतील, आत्ताचे बाबा असतील, त्यानंतर मी आहे. आज ही कार्य या ठिकाणी 100 वर्षे त्याला 27 साली पूर्ण होणार आहेत आणि 27 साली या गीता पाठशाळेचा शताब्दी महोत्सव बंधूंनो संपन्न करायचा आहे आम्हाला. रौप्य महोत्सव बाबांनी केला, थोडंसं पुढचं पाऊल बाबांच्या पुढचं आमचं आहे की त्या ठिकाणी आम्ही शताब्दी महोत्सव या ठिकाणी संपन्न करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला तो वेळ जास्त नाही, बोलायचंच नाही, तर काय करणार. चला असो, फक्त बाबांचं त्यांच्या परिवाराचं अभिष्ट चिंतन करतो. बाबा तर बोलायचं होतं खूप. हो 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 मी करतो. तुम्ही सर्वांनी बाबांसाठी एक गाठी स्मरण करा, त्यात माझ्यासाठीही करा आणि तुम्ही त्यांच्यासाठीच कराल, माझ्यासाठीही करा. बाबांना त्यांच्या पूर्ण परिवाराला अभिष्ट चिंतन. आमचे आदरणीय श्री बापू आहेत, अण्णा आहेत, बाकी सर्व असणारा परिवार आहे. आता बाकीकडे नावं काय जास्त मला माहिती नाही, परंतु असो त्या परिवाराविषयी त्यांच्याविषयी अभिष्ट चिंतन करतो आणि माझ्या या 2 शब्दाला या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ योगेश्वर वासुदेवा, जिह्वे पिबस्वानमृत मेद देवा. गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवेति. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मेरा परम सौभाग्य कि मैं आज आप सबके सामने मेरे गुरुजी कैवल्यवासी महंत परमानंद दास जी महानुभाव और मेरे गुरुदेव परम पूज्य परम महंत आदरणीय श्रद्धेय तरड़गांव निवासी पूज्य बाबाजी अर्थात राहेरकर बाबाजी महानुभाव, 25 वर्षों का ये रास्ता पार करते हुए आज जो संस्था यहाँ तक आपके सामने है, इसकी 12वें वर्ष की तब पूर्ति में भी मैं उपस्थित था, मुंबई में अवसर था
मैं तब तरड़ गांव में ही था। और आज 25 वर्ष संपूर्ण हो रहे हैं। तो कल जब मैं उपस्थित हुआ तो यहाँ पर एक बहन हमारी व्याख्यान कर रही थी की महानुभाव पंथ किती सोपा आहे तुम्हाला कळला पाहिजे। पण नेमका मी सांगतो महानुभाव पंथ सोपा नाही आहे। जर असं वाटत असतील की महानुभाव पंथ लय सोपा आहे, काही अवघड नाही, तर आम्ही चुकीच्या वाटचाल करीत आहोत। त्यात मला तर संदेह नाही कोणाचा असतील तर बाबाचाच एक संदर्भ सांगतो जे मी ऐकला आहे की महानुभाव पंथ सोपा नाही आहे। अरे वेळ लागते, तपश्चर्या लागते। आणि त्यामधून मी बाबाचाच एक संदर्भ सांगतो तुम्हाला हिंदीमध्ये। आता काय अवघड परिस्थिती, अमरावतीला जेव्हा पहिल्यांदा आलो रोड महोत्सवला मराठीच प्रवचन चालू होते, त्यावेळेस असं वाटत होता रे हिंदी बोलणारा कोणी पाहिजे। आता बाबाजीच्या आशीर्वादाने आम्हाला मराठी बोलता आली। लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। मला देवाचे दर्शन नेमके मराठीत जसे करायचे होते तसे बाबांनीच करून दिले। आणि प्रत्येक अवस्थेत शांत राहून माणसाला धर्म जोड़ता कसा यावा हे मार्ग सुद्धा बाबांनीच दाखवला। और अब बात हिंदी की तो गुरुजी कहते हैं कि जिस समय हम संवत्सर आश्रम में गए, बाबा जी बता रहे हैं, और जिसको लगता है महानुभाव पंथ सोपा है, आसान है, नहीं है, नहीं है, नहीं है। जिसे करना है, धर्म करना है, उसे परमात्मा श्री चक्रधर स्वामी जी कह रहे हैं झाड़ीता झडेना आणि तोडीता तुटेना। अरे हे सरळ झाला का? आम्हाला झाडू राहिले कोण? आमचेच गुरुबा। तरी सुद्धा झडायचं नाही, चिटकून धरायचं आपल्या गुरुबांना। और बाबा जी क्या कह रहे हैं? बाबा जी कह रहे हैं जिस समय हम संवत्सर में हैं, एक ही समय भोजन बनता है, 3 समय भोजन करना है, लेकिन भूख बड़ी लग रही है। तो हमारे जो आजोबा हैं कैवल्यवासी जुन्नरकर बाबा जी, वो बाबा जी को अपनी भाकरी रख रख कर दे रहे हैं कि श्याम सुंदर भूखा ना रह जाए। और मैंने वो अनुभव लिया है जीवन में। जिस समय मेरे पेट में भूख थी, मुझे इच्छा थी धर्म की, वासना की, उस समय बाबा जी ने अपनी भाकर रख रख कर मुझको पाला। तो आज मैं यहाँ तक आपके सामने पहुँच पाया। राहेर की एक लीला है, स्वामी ने गिरा अन्न उठाया है और ग्रहण किया है। राहेर के बाबा जी अर्थात राहेरकर बाबा जी गिरे हुए अन्न को उठाकर भी खाना जानते हैं। इसलिए जीवन आपके सामने है और मैं इस 25वें अवसर पे उपस्थित हो पाया। भगवान जी की बड़ी दया, ईश्वर आद भाव से यहाँ पहुँच पाया, गुरु चरणों में बैठ पाया, सभी उपस्थित संतों का दर्शन कर पाया। गुरु जी को दोनों हाथ जोड़कर मेरी अंतिम श्वास तक उनकी सेवा घटती रहे, यही प्रार्थना करता हूँ। इस परमार्ग के बड़े बड़े बंधु गुरुजन, बापूजी, मुरलीधर दादाजी, अप्पा जी, नितिन दादाजी, मोघाड़ीकर बुआ जी और सभी गुरु बंधुओं का, बालकृष्ण दादाजी, हाथ जोड़कर दोनों में अभिनंदन करता हूं कि उन्होंने मेरा रक्षण किया और आज भी मेरी कोप काटी जम्मू में कर रहे हैं, मुझे संभाल रहे हैं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणारा हा रौप्य महोत्सवी सोहळा, राहेरकर बाबांचा हा उपक्रम हा जवळून पाहण्याचा योग आला। पहिले अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित होतो, त्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो साप्ते गुरुजींचा आहे। त्यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारचं संघटन हे टिकून ठेवलं आणि बाबांना उत्तम प्रकारचे कार्यकर्ते मिळाले। भगवान श्री चक्रधर स्वामींचा शाश्वत मूल्य असणारं तत्त्वज्ञान
या ठिकाणी अनुसरल्याचा देव म्हटला की या ठिकाणी 4 अनुसरण झालेले आहेत, काही कमीच नाही. बाबांचं प्रचाराची जी गती होती, दर दीपावळीला त्यावेळी आम्हीसुद्धा फार यायचो. 20 वर्षापर्यंत आम्ही येत गेलो या ठिकाणी. पण आता साधनं झाली आणि साधनं झाल्यानंतर गाड्या पार्किंगला जागा सापडेना. मग त्यामुळे आणखी आम्ही ग्रामीण भागाकडे वळलो, नागपूर भागाकडे वळलो. बाबांनी सातत्य टिकवलं आणि आज 25 वर्ष भगवान श्री चक्रधर स्वामींचा जो विचार आहे, सर्वज्ञ तुम्हा कळावे, तो सर्वज्ञांचा विचार कळावा, सर्वज्ञ तुम्हाला समजावे, या दृष्टीने जो उपक्रम घेतलेला आहे, बाबा आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. आपला परिवार जो आहे, उपदेशी परिवार, नामधारक परिवार, तो सुद्धा आपण अतिशय शिस्तबद्ध बनवलेला आहे. पहिलं सातारकर बाबा, उद्धवराज बाबा आणि त्याच्या अगोदर साप्ते गुरु त्या ठिकाणी ते गुरुजी होते, त्यांच्या त्या चाळीमध्ये कार्यक्रम चाले. अशा प्रकारचं त्यांचं प्रदीर्घ असं काम 100 वर्षपर्यंत त्या ठिकाणी चाललं. आत्ताच आपण ऐकलेलं आहे. अतिशय परिश्रमातनं या मंडळीने जे काम केलं आहे, कांजूर मार्गला धर्मोपदेशाची जी परंपरा सुरू केली, जे प्रचार सुरू केले, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी लाख लाख धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, अनुसरण स्वीकारणारा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो. असाच लाभ आपल्या जीवनामध्ये सतत येवो ही अपेक्षा. सर्वज्ञ श्री चक्रधर. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा रौप्य महोत्सव संपन्न होत आहे. आणि बाबांनी सांगितलं की प्रवाचकाची स्तुती करू नका. त्या सूचनेचं पालन करीत करीत याच्यामधला नेमका गाभा काय आहे, तात्विक गाभा काय आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. की गेल्या 25 वर्षांपासून आपण बाबांच्या मुखातून ब्रह्मविद्याशास्त्र श्रवण करत आहात. देवाने मुंबईकरांना हा जो योग आणून दिलेला आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. तत्त्वज्ञान हे सांगतं की शास्त्र का अपूर्वविदितेत ईश्वर. शास्त्राविषयी सहाय्य करणं किंवा अपूर्वविधीविषयी सहाय्य करणं हे काम जे आहे ते स्वतः उभयदृश्या परमेश्वर अवतार करत असतात. आणि त्या उभयदृश्या परमेश्वराने हा तुमचा योग आणून दिलेला आहे. म्हणून गेल्या 25 वर्षापासून सातत्याने तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्र श्रवण करायला मिळत आहे. परमेश्वरसुद्धा सद्भक्तांसाठी आपले काही नियम बाजूला ठेवत असतात, लक्षात ठेवा. तसं तर परमेश्वराची नियमावली ठरलेलीच आहे, परंतु एक उदाहरण देतो. ज्याप्रमाणे अनुसरणाविषयी परमेश्वर कुणालाही बुद्धोत्पादकत्व करत नाहीत, त्याप्रमाणे ज्ञानग्रहण जर करायचं असेल तर अधिकाऱ्याने गुरुकडे गेलं पाहिजे. परंतु काही बाबतीमध्ये परमेश्वराने सुद्धा काही नियम आपल्या ठिकाणी शिथिल केलेले आहेत. तसे कण्वेचे जर भक्त असतील, कण्वेचे जर श्रोते असतील, कण्वेचे अर्थवंत असतील, तर परमेश्वरसुद्धा काय करतात, आपल्या नियमांना थोडंसं बाजूला ठेवतात किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्र नियम तयार करतात. आज बाबांनी आपल्याला गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी ज्ञानामृत पाजलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला जो योग आलेला आहे हा परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झालेला आहे, लक्षात ठेवा. एकदा आम्ही काही गुरुबंधू एकदा असेच बसलेलो होतो आणि चर्चा निघाली की मुंबई शहराची चर्चा निघाली. काय चर्चा निघाली म्हणजे मुंबईमध्ये सर्व काही मिळतं पण देव मिळत नाही म्हणे. मी थोडंसं शांत बसलो, 5 मिनटं चिंतन केलं आणि चिंतनानंतर असं उत्तर दिलं, हे तुम्ही बोलता ते चुकीचं आहे. मुंबईमध्ये देवसुद्धा मिळतो म्हटलं. तो कसा मिळतो? नाही, या ठिकाणी जे भक्तमंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे धर्मकार्य घडत असतात. त्यांना प्रेमोपायाच्या क्रिया घडत असतात आणि ज्याला प्रेमोपायाची क्रिया घडली त्याला देव मिळतो. आणि म्हणून देव मिळवण्याचं जे साधन ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून मिळत आहे.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाला त्याच्यामध्ये अन्यथा ज्ञान आणि सोक्तीत्रय याचा संचार होता कामाने लक्षात ठेवा. देमायसला स्वामींनी सांगितलं की कर्मराटीचं ज्ञान भक्ती वैराग्य हे आमोचक आहे आणि परमेश्वर मार्गाचं जे ज्ञान भक्ती वैराग्य आहे ते मोचक आहे. परंतु त्याच्यामध्ये जर दोष संचार झाला तर परमेश्वर मार्गाचं ज्ञान भक्ती वैराग्यसुद्धा हे आमोचक ठरू शकतं. ते कसं सांगितलं स्वामींनी की ज्ञानामध्ये अन्यथा ज्ञान आणि सोक्तीत्रयाचा जर संचार झाला तर ज्ञान आमोचक ठरतं. भक्तीमध्ये अभिलाष लोभ जर संचरला तर भक्ती आमोचक ठरते आणि वैराग्यामध्ये प्रीती विषय जर संक्रमण झाला तर वैराग्य आमोचक ठरतं. आणि म्हणून आपण जे काही ज्ञान श्रवण केलेलं आहे, ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अन्यथा ज्ञान आणि सोक्तीत्रयाचा संचार होता कामा नये. ते जर झालं तर प्राप्त केलेलं ज्ञान, प्राप्त केलेली भक्ती, प्राप्त केलेलं वैराग्य हे तुम्हाला काय ठरणार आहे? मोचक ठरणार आहे. आणि म्हणून गेल्या 25 वर्षांपासून आपल्याला या ठिकाणी हा जो ज्ञानाचा स्रोत प्राप्त झालेला आहे, खरोखर ही स्तुत्य गोष्ट आहे. कारण सातत्य टिकणं फार महत्त्वाचं असतं. हे सातत्य टिकवलेलं आहे बाबांनी आणि सातत्य कसं टिकवावं हे संवत्सर शाळेने आम्हाला शिकवलेलं आहे. मग ते ज्ञानदानाचं सातत्य असो, पदयात्रेचं सातत्य असो, जे काही सातत्य आहे ते कसं टिकवायचं हे संवत्सर शाळेने शिकवलेलं आहे. आत्ताच या ठिकाणी 25 ग्रंथ समर्पित करण्यात आले. याच्याही पुढे अशाच प्रकारे ही साहित्य सेवा ब्रह्मविद्या सेवा मंडळाला घडत राहो. आणि ज्याप्रमाणे 25 प्रकाशनं झाली, 50 प्रकाशनाची आपण काय करूया, वाट बघूया. अशा प्रकारे हे साहित्य जे निर्माण झालेलं आहे हे साहित्य खरोखर प्रबोधनात्मक निर्माण झालेलं आहे. आज आपल्याला 2 वाक्य जर लिहायची असली तर फार मोठा प्रश्न पडतो. आज या ठिकाणी 25 ग्रंथ निर्माण झालेले आहेत. हे साहित्य जे आहे हे प्रबोधनात्मक आहे, आपल्या जीवनाला दिशा देणार आहे. आणि म्हणून अशाच प्रकारे उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊन 25 काय, 50 काय, 100 ग्रंथ प्रकाशित हो, अशा प्रकारची शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचं जे आपण रौप्यमहोत्सवी वर्ष पाहत आहोत, आता प्रतीक्षा करायची सुवर्ण महोत्सवाची, की सुवर्ण महोत्सवसुद्धा अशाच प्रकारे आपल्या सर्वांना अनुभवायला मिळावा, अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी विराम देतो. या सोहळ्याचा आज रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होणारी ही ज्ञानसभा, या ज्ञानसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत श्री रिद्धपुरकर बाबा, त्याचबरोबर या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्री खामणेकर बाबाजी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय वंदनीय संत महंत, तपस्विनी, साधू संत आणि उपदेशी बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम महानुभाव पंथाच्या दृष्टीने फार मोठा ऐतिहासिक असा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. महानुभावांनी आपला धर्म महाराष्ट्र नव्हे तर काबूल कंधारपर्यंत पोचवलेला आहे. आज याचं या ठिकाणी प्रत्येक जम्मूहून आलेल्या एका मंतांनी या ठिकाणी आपले विचार मांडले. बंधूंनो, महानुभाव पंथ हा जीवनाला, लौकिक जीवनाला सुद्धा पूरक आहे. आध्यात्मिक श्रेष्ठता तर सांगितल्या जाते, पण लौकिकदृष्ट्या हे महानुभाव पंथ फार समाजाला महानुभाव पंथाची गरज आहे. सप्तव्यसनाचा त्याग हे महानुभावांचं पहिलं तत्त्व आहे आचरणाचं, ग्रस्थांसाठी, सर्वांसाठी. त्यापैकी एकही जर व्यसन आपल्याला असेल तर आपल्याला
दुःख झाल्याशिवाय आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संसारी लोकांनीसुद्धा हा विचार केला पाहिजे की स्वामींनी सांगितलेलं आहे की संसार हा दुःखमय आहे. दुःखमय संसाराची जर आपण अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला तर 80% लोक संसारात अयशस्वी आहेत, दुःखी आहेत. त्यांचा संसार केवळ तडजोडीवर कॉम्प्रोमाइजने चाललेला असतो. ही वस्तुस्थिती आहे. जो अवघा जण ठकला असे पर ठकेची ना, अशी व्यवस्था आपली जीवनाची संसारी लोकांची आहे. संन्यासी लोक तर प्रश्नच नाही, परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणे आचरण करतात, आपणा लोकांना मार्गदर्शन करतात. आणि तेच मार्गदर्शनाचा हा एक भाग आदरणीय महंत राहेरकर बाबाजी सांभाळतात. राहेरकर बाबांनी आपल्या खांद्यावरती जो महानुभा पंथाचा ध्वज घेतलेला आहे तो असाच फडकत ठेवतील आजन्म असे बाबाजी. या बाबांचं महानुभा पंथातर्फे ऋण मानतो, अभिनंदन करतो आणि माझे विचार संपवतो. म्हणून मी थोडंसं कालच मी चिंतन करून ठेवलं होतं. हो हो, कालच मी थोडंसं चिंतन करून ठेवलं होतं. कारण प्रासंगिकता अत्यंत महत्त्वाची आहे. काल मी या ठिकाणी जे श्रवण केलं आदरणीय बाबुळगावकर बाबांना, आदरणीय अमरावतीचे बाबांना, दृष्टांताच्या संदर्भामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचार मांडले. आणि बाबांनी गेल्या 15 तारखेपासून या ठिकाणी दृष्टांतावर अत्यंत सांगोपांग विवेचन करतायत, निरूपण करतायत. आणि त्याचा आज समारोप आहे. त्या दृष्टांत प्रवचन निरूपण समारंभाचा आजचा समारोप सोहळा आहे. आणि त्यानिमित्तानं मी साधनवत्ताला भिक्षू मंडळीला निरूपण करणार नाही, पण या ग्रस्तांचा विचार करू जाता. कारण हा जो सोहळा आहे प्रामुख्यानं उपदेशी गृहस्थ साधकाला डोळ्यासमोर ठेवून हा गेल्या 25 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी निरूपण सोहळा हा प्रवचन सोहळा संपन्न होतो आहे. मला असं वाटतं की काळा चौकीला जो झाला होता समारंभ त्यावेळेस मी आमची श्री गुरुजी जायचे मोठे बाबांच्या सोबत आलो होतो. तेव्हापासून मी या प्रवचन समारंभाचा साक्षीदार आहे. त्यानंतर भांडूपच्या कार्यक्रमाला बोलावलं, त्या कार्यक्रमाला आलो होतो. आणि या ठिकाणचा जो वासनिक वर्ग आहे त्या वासनिक वर्गाची एक विशेषता आहे. ही मुंबई नगरी जी आहे ही मायानगरी आहे. ही मुंबई नगरी जी आहे ही न झोपणारी आहे. सकाळी मी 4:30ला उठून पाहिलं, रस्त्याने गाड्या चालूच होत्या. रात्री 12 वाजेपर्यंत पाहिलं गाड्या चालतो. न झोपणारी नगरी आहे. आणि अशा या मायानगरीमध्ये उदरनिर्वाहाच्या निमित्तानं, आपल्या भरणपोषणाच्या निमित्तानं आलेली ही जी मंडळी, आणि या ठिकाणी एक उदरनिर्वाहाचं साधन आचरत असताना, कष्ट करत असताना त्या कष्टामधून वेळ मिळत नाही. आणि त्यातूनही वेळात वेळ काढून धर्म कसा साध्य करता येईल यासाठी ही मंडळी जी प्रयत्नशील आहे त्याबद्दल या सर्वांचं अभिनंदन करावं असं वाटतं, कौतुक करावं असं वाटतं. आणि यांची ही नाडी ओळखून या ठिकाणी आता आदरणीय सातारच्या बाबांनी सांगितलं की मागचा ऐतिहासिक पुरावा सांगितला आहे, ऐतिहासिक घटना. तर या संत मंडळींनी ही या समाजाची जी भूक आहे, कारण या ठिकाणी बाबांनी आदरणीय बाळवाडगावच्या दादाजींनी सांगितलं की इथे देव नाही असं काही म्हणतात. आणि म्हणून इथे जी ज्ञानाची जी गंगा वाहण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ही या मंडळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये यांना कुठेतरी वेळ मिळावा आणि यांना तो जो वेळ काढतो त्या वेळात मिळालेल्या वेळामध्ये यांना कुठेतरी ज्ञानाचा श्रवण करावं, ही समाजाची इथल्या मंडळीची भूक ओळखून आदरणीय कैवल्यवासी आचार्य प्रभू श्री जुन्नरकर बाबांनी, कारण ते कसं आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, कारण ते गिरणी कामगार होते तेव्हापासून त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. आता हा सगळा आम्ही संवत्सरला
सोबत होतो, बाबांना मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासूनचा हा सगळा इतिहास पाहिलेला. बाबांनी ती स्वतःची भूक, आपल्याला काय गरज होती ती आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची जाणून जेव्हा ते अनुसरल्या, औरंगाबादच्या संभाजीनगरच्या आश्रमामध्ये अनुसरले, त्यानंतर ते इथे येत असत आणि या ठिकाणी निरूपण करीत असत. आणि धांत समजवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं ते दृष्टांत आहे. आणि सगळ्यात सोपं आणि सुटसुटीत असं तंत्रज्ञान हे दृष्टांताच्या माध्यमातून स्वामींनी अतिशय दृष्टांताचे प्रकार वेगळे वेगळे आहेत, त्याच्या संदर्भामध्ये विचार झालेलाच आहे. परंतु स्वामींनी जे दृष्टांत सांगितले, काही जे दृष्टांतामध्ये वास्तवता आहे, जे सुरुवातीचे दृष्टांत सांगितले त्रिविध अवतारांच्या शक्तींचं समजावून सांगण्यासाठी, त्रिविध अवतारांचं समजावून सांगण्यासाठी अंतुलाचा, बाहेरलाचा आणि उंबऱ्यावरचिलाचा हे वास्तवाचं दर्शन घडवलं स्वामींनी. त्या ठिकाणी जे शक्ती परमेश्वर. मी कवीश्वर कुळांतर्गत सर्व कवीश्वर परिवारातील सर्वांना विचारतो की आपण या प्रक्रियेत आपल्या सर्वांची अनुमती आहेच. पहिले अगोदर तुमच्या म्हणजे हां यांना विचार कवीश्वर सांगा की हां भावांना. आपल्या ज्या शिष्यगाद्या उभ्या करण्यापूर्वी परिवाराला विचारत असताना, परिवाराला विचारल्यानंतर आपल्या कुलाचार्याला विचारावं या परंपरेप्रमाणे त्यांनी मला विचारण्याचा प्रयत्न केला. मला विचारलेला आहे. माझी या दोन्ही गाद्या, संत राजकी आणि वैद्य राजकी, या दोन गाद्या उभ्या करण्यासाठी माझी त्यांना पूर्ण अनुमती आहे. मी आपणा सर्वांच्या समोर जाहीर सांगतो. दोन्ही कवीश्वर कुलाचार्यांनी आपली अनुमती दर्शवलेली आहे. माझे उपस्थित बंधूपैकी श्री दत्तवर्धी नागराज बाबांची अनुमती आपल्या सर्वांना उपलब्ध झालेली आहे. श्री घुके पिढी, श्री संन्यासी पिढी आणि माझ्या राहेरकरीच्या शिष्यगाद्यांतली ही दोन शिष्य, मी एकाच वेळीस दोघांनाही माझी गुरुगादी या नात्याने मान्यता वस्त्र म्हणून काय देत आहे. काय आणखीन शब्द कमी जास्त असले तर सांगून ठेवा. माझी शिष्यगादी या नात्याने माझ्या सगळ्या परिवाराच्या, नुसत्या कात्रीच्या नव्हे, माझ्या सन्निधानी घडलेल्या सर्व शिष्यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या सहकार्याने मी हे माझं प्रसन्नतेचं, गुरुगादीचं आणि तुमचं प्रसन्नतेचं गुरुगादीचं शिष्य या नात्याने श्री वेदराज, महंत श्री वेदराज बाबा राहेरकर यांना आणि दुसरे सत्शिष्य महंत श्री संतराज बाबा राहेरकर यांना दोघांनाही गुरुगादी या नात्याने काय देत आहे, काय मान्यता वस्त्र म्हणायचं का काय म्हणायचं, अधिकृत मान्यता वस्त्र प्रदान करत आहे. सुरू करू का आम्ही श्री गुरुजी आमचं सुरू करू पुढे. स्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आजच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री खामणेकर बाबाजी करासी, तसेच आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धेय महंत श्री कवीश्वर कुलाचार्य विद्वांस बाबाजी, तसेच भांडती झुंजती पर कशावर स्टेजवर एकत्र बसती असं सूत्र तयार झालं तरी चालतं. तसेच आदरणीय श्रद्धेय
उपाध्ये कुळाचार्य ज्यांचा उपकार माझ्यावर तिच्या सुरुवातीपासून आहे, असे आदरणीय श्रद्धेय धडाडीचे कार्यकर्ता, धडाडीचे वक्ता, त्यांना एक मोठी तोफ मानल्या जातं असे आचार्य श्री साळकर बाबाजी मानव आश्रम धुळे रिद्धपूर आमचे शेजारीच आहेत, आमचे एका काशीचे निवासी आम्ही आहोत. अशा प्रकारचे आचार्य महंत श्री पाचरावत बाबाजी, ज्यांचं सौम्य वागणूक सगळ्या पंथाला माहिती आहे, अशा प्रकारचे आचार्य श्री पाचरावत बाबाजी मला तर मला थोडासा दिवा लावावाच लागेल. दीपसेवेचा दिवा आलेला आहे आणि सेवा ही महत्त्वपूर्ण सगळ्यांनाच माहीत आहे. सेवेचे 4 अंग आहेत, 4 पाद म्हणलं तरी चालेल, 4 काय म्हणतात त्याला, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, हे सेवेचे माध्यम आहे, ज्या माध्यमाने आपल्याला ईश्वरापर्यंत जायचं आहे. तर ही सेवा, भगवंतानी सेवेचं महत्त्व सांगितलं, बाईसाच्या सगळ्यांनाच माहीत आहे. पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली, सेवा शब्द तिथे आलेला आहे, दास्य शब्द नाही आला, हे ध्यानात ठेवावं लागेल. सेवा, दास्य, सेवा आणि दास्य याच्यामध्ये थोडीशी भिन्नता आहे. थोडासा ते कांद्याच्या याच्यामध्ये थोडासा पातळ पडदा असतो ना, तसं दोन्हीमध्ये आहे एकच सेवा दास्य, परंतु थोडासा फरक आहे. सगळ्या आचार्य लोकांना टीका लावताना थोडासा काय फरक आहे ते सांगतात, सेवेमध्ये काय आणि दास्यामध्ये काय फरक आहे. बंधूंनो, वेळेचा अपव्यय तर होतच होतो, परंतु मला माझ्या जीवनामध्ये 2 घटना तुम्हाला न सांगताना, बाकीचे ज्यांनी डोक्याला पांढरे रुमाल बांधलेले आहेत आणि इकडे ग्रस्त बाया पण आहेत, त्यांच्यासाठी सांगतो की सेवा काय असते. मला अनुभव आलेले 2 एक अनुभव मी सांगतो तुमच्यापुढे. मी अजिंठा येथून बसलो, जळगावला चाललो होतो. फरदापूर येथे गाडीमध्ये एक विदेशी महिला बसली आणि माझ्यासमोर ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे एक खेडवळ बाई आणि तिचा मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा बसलेला होता आणि ती विदेशी बाई तिच्यासमोर बसलेली होती. असं दृश्य बसमधलं होतं आणि मी इकडच्या सीटला, जिकडे 2 सीट असतात तिकडच्या कोपऱ्यावरच्या सीटवर होतो. त्या मुलाच्या पायाला एक जखम होती, त्या जखमेवर वारंवार माशा बसत होत्या. तो मुलगा असा हाताने आणायचा, हे करायचा, ती बाई मी थोडंसं लोगड्यानं वारायची, असं ते दृश्य. पण त्या विदेशी बाईनं काही शब्दाचा वापर न करताना आपल्या त्या मोठ्या बॅगमधून एक फर्स्ट एड काढलं आणि मग ते एक पातळ औषधी त्यानं ते कापूस घेऊन ते जखम पुसली, ती एका पॉलिथिनमध्ये ठेवली, पुन्हा त्याच्यावर मलम लावला, तो कापूस पुन्हा पॉलिथिनमध्ये ठेवला आणि त्याच्यावर काय म्हणतात त्याला, कापसाचा कपडा बांधला पातळ जाळीचा. तर अशा प्रकारचं कार्य केलं, न सांगताना, न बोलताना, काही उद्देश नाही, काही घेणं नाही, देणं नाही, परिचय नाही, भाषा नाही. मी माझ्या मनावर एवढा त्या घटनेचा प्रभाव आहे, आज मी मला ते दृश्य समोर दिसतं की सेवा असावी तर ही अशी असावी. आपण सेवेचे बरेचसे काही नाटकही करतो, मी खूप सेवादार आहे वगैरे वगैरे, आणि इथं इथं लिहिलेले असतं बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये सेवादार वगैरे वगैरे, काही ओळखूया म्हणून लिहिलेलं असतं. परंतु सेवेला हे करण्याची आवश्यकता नाही आहे. सेवा ही तत्काल होऊ शकते अशी मनामध्ये प्रवृत्ती माणसाच्या पाहिजे. आम्ही एक वेळेस परभणी जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस, मे महिना होता, एक एकरुका गाव आहे, तिथून हिरोदेराला चाललो होतो. बऱ्याचशा लोकांना परभणी जिल्ह्याची काही माहिती असेल. पायी चाललो, माझे मोठे गुरुबंधू गुंजटकर बाबा, आता एक विश्वनाथ भाऊ आहे, तेही माझ्यासोबतच होते, लहान होते वयानं, लिमगावला असणारे, आणि दुसरा एक मुलगा होता. असे 4 जण आम्ही चाललो. उन्हाचं पश्चिमेकडे चाललो, उन्हाळ्याचा दिवस होता, उन्हाचं जे ऊन तोंडावर पडत होता आणि समोर एक गुराळ चाललं होतं. त्या गुराळाचा जो मालक आहे तो बाजेवर बसलेला होता. त्यांनी आम्हाला दुरून पाहिला आणि एका व्यक्तीला पाठवलं की अरे जाय, ते महाराज लोक आले, त्यांना थांबव. तो काही उपदेशी नव्हता, काही नव्हता, पण त्यानं आम्हाला थांबवलं. म्हणजे बाबा ते मालक तुम्हाला थांबवतात. आणि म्हणलं आता याचं शेत दपाळतं आहे का पाळतं आहे. आता हे आमच्या एक थोडंसं फार मोठं एक हे असतं, आम्हाला स्पीड ब्रेकर लावलेलं आहे, म्हणून म्हणलं आम्ही इथे रोडवरच बाबळीच्या झाडाखाली बसतो, तुम्हाला काय गुळ वगैरे काय रस आणायचं ते इथे जाणार.
मग त्यांनी रस आणला, गोळ पण दिला, पाणी आम्ही विशेष केला वगैरे केलो आणि निघायला लागलो. तर निघताना त्या व्यक्तीने नांगर चाललेला, आऊत चाललेला, त्या माणसाला सांगितलं, अरे ते आऊत सोड, बैल घेऊन ये आणि गाडी जोत, आणि या बाबांना पुढच्या गावाला जायचे, तिथपर्यंत गाडी सोड यांना. बंधूनो, त्यावेळेस माझ्या डोळ्यात थारा होत्या की ही सेवा, अचानक घडणारी ही सेवा ही कशी त्याच्या मनामध्ये आली. उपजत धर्मसंस्कार असतील त्याच्याशिवाय हे असं घडत नाही. आज ती घटना माझ्या मनावर कोरलेली आहे. तर सेवेचे असे अनेक अंग असतात. उपदेशित काय करू शकतो, उपदेशित करणारच आहे, पण जे अन्य जे लोक आहेत ते सुद्धा ईश्वर सन्निधानात जे आले ते लोक कोणत्या क्रियेनं आले, कोणत्या अधिकारानं आले, काय होतं त्यांच्याकडे पुंजी. ईश्वर सेवेमध्ये जे लोक आले ते असेच लोक, असेच जीवात्मा ज्यांच्याजवळ काहीतरी निष्काम भावनेचं गाठोडं त्यांच्याजवळ होतं. म्हणून परमेश्वर त्यांच्या दरवाजापर्यंत गेलेत, त्यांच्या चौकटीपर्यंत गेलेले आहेत. चौकटीपर्यंत गेल्यानंतर, भिक्षा दिल्यानंतर तुम्हाला पूर्ववजनाधिकार घडेल, ज्ञानाधिकार निघेल, परंतु चौकटीपर्यंत जाण्याचा अधिकाराचे कर्म जे आहेत ते कोणते आहेत. आणि म्हणून हे कर्म आपल्याजवळ असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे कनवरूप कर्म प्रत्येक माणसाला पुढे नेतात. म्हणून वास्तविक लोकांना हे मला सांगण्याचं आहे. आणि बाबाजीने या ठिकाणी जे 25 वर्षानंतरचा हे कार्यक्रम ठेवला, रौप्य महोत्सव, आणि त्या रौप्य महोत्सवाची वाटचाल पुढे सुवर्ण महोत्सवाकडे होणारच आहे. तर अशा प्रकारचं एक कार्य समाजापुढे मांडण्याची एक हिंमत, आणि त्यांची जी टीम आहे, मोठी वर्क टीम आहे, ती फार सज्जन आहे आणि संघटित आहे. प्रत्येक त्यांच्या पत्रिकेमध्ये बरेचसे गावांचे नाव आहेत, जिथे जिथे त्यांचे काय मंडळ आहेत, असे मला वाटते 10-12 ठिकाणचे नाव आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये. तर असे मंडळ जागोजाग त्यांनी स्थापित केलेले आहेत, आणि त्या माध्यमाने ते सेवा, धर्माच्या सेवेकरता त्यांनी अशा प्रकारचं कार्य सुरुवात केलेलं आहे. जास्त वेळ न घेताना बाबांना हे सांगू शकतो की बाबांचा आमचा लहानपणापासून, बाबाजी लहान होते, मी वयाने मोठा आहे. औरंगाबादच्या मार्गामध्ये आम्ही असताना आचार्य श्री कैवल्यवासी नागराज बाबांच्या आश्रमामध्ये ते लहानाचे मोठे झाले. नंतर संवत्सरला गेले, आणि नंतर मग पुढे मामाकडे राहिले, आणि नंतर मग तरडगाव. अशा प्रकारचा त्यांचा प्रवास, आणि तो प्रवास अशा प्रकारचा रंग लाएगा इसकी किसी को भी जानकारी नहीं थी. आणि म्हणून होनहार बिरवान के होत चिकने पात म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात. तर तशा प्रकारचं बाबांचं कार्य, आणि समाजाला जोडण्याचं कार्य, दानदातृत्वाचं कार्य, दान घेणं आणि दान देणं हे दोन्ही कार्य हे आमचे साधक करतात. नुसतं दान घेतच नाहीत, तर दान देण्याचंही कार्य करतात, आणि ते ज्ञान नसून ते ज्ञानाचं कार्य आहे. आणि हे सगळे या ठिकाणी बसलेले प्रत्येक विद्वान आहे, प्रत्येक आमचे शास्त्री झालेले आहेत, प्रत्येक कार्यक्रमाचे आपल्या आपल्या क्षेत्रातले वरचढ आहेत सगळे. कोणी काय म्हणतात त्याला, हे कीर्तनकार आहेत, कोणी प्रवचनकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं प्रवचनाचं त्यांनी एक आपला एक हे बनवलेलं आहे. काहीचे मी ऐकलं की केवळ दसव्याचंच कीर्तन प्रवचन करतात, असेही काही स्पेशालिस्ट आहेत, केवळ दसव्यावर बोलणार. एका ठिकाणी एक बाबा माझे दसक्रिया घेण्याचे 1000 पात्र झाले, दसक्रिया घ्यायचे 1000 झाले. मी म्हणलं तुम्हाला आता 1000 अनुचिताचार्य तरी म्हणावं लागेल ना, कमीत कमी. एक सहस्र अनुचिताचार्य असं म्हणलं तर काही वाव होणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, प्रत्येकाला एक अहमामिक आहे की माझ्या मागं काहीतरी पालोपद पाहिजे, आणि त्या पालोपदासाठी आपण धावायचं नाही, ते पालोपद आपल्या मागं आपोआप आलं पाहिजे. ही वृत्ती माणसानं जर ठेवली तर खऱ्या अर्थाने आपण खरे जिंकलात साधक हा पुढे जाऊ शकतो. त्याचं कर्तृत्व समाजाला दिसतं, आणि असे कर्तृत्व दाखवणारे आमचे हिरे जवाहरात ह्या ठिकाणी पसरलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या साधकांना, अशा प्रकारच्या तपस्वी वर्गांना दंडवत प्रणाम करून मी या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.